मर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते तानाजी आणि बॉलिंग करत आहेत ते युवराज सर. आपल्या टीम साठी पहिलं व संघाचं वैयक्तिक षटक घेऊन आले ते युवराज सर. पहिला चेंडू आणि एक धाव. चांगली गोलंदाजी बनावी लागेल युवराज सर यांच्याकडून. आणि पहिल्या चेंडूमध्ये एक धाव घेण्यास यशस्वी तारे स्पोर्ट्स. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तितकीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी युवराज सर यांच्याकडून. बॅक टू बॅक दोन चेंडू न समजलेले चेंडू. पुन्हा एकदा न समजलेला चेंडू युवराज सर यांच्याकडून. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. सलग दोन चेंडू डॉट टाकलेले आहेत. तानाजींना न समजलेला चेंडू. चांगला लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू. बघूया किती धाव होतात. पहिला धाव पूर्ण, दुसऱ्या धाव प्रयत्न, दोन धाव कंप्लीट आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सागर वाडकर सर यांच्याकडून. या टीमचे मालक आहेत. आणि या दोन धावा घेण्यास यशस्वी तारे स्पोर्ट्स. ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू. बघूया यावरती किती धावा होतात. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 4 धावासाठी उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल. ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू. तानाजीने पटकवलेला ऑफच्या दिशेने चेंडू. शेवटचा चेंडू. बघूया तानाजी स्ट्राईक होत आहेत. काय करतात आपल्या टीम साठी. आणि ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धावेसाठी. ओव्हर समाप्त. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. स्प्लेंडरची चावी कोणाची असेल तर त्यांनी लवकरात लवकर मायाशी संपर्क साधून घेऊन जायचा आहे. बॉलर नेम सांगायचा आहे. गोलंदाजीसाठी आलेले ते मारुती पाटील. संघाचं दुसरं षटक आपलं वैयक्तिक षटक घेऊन आले ते मारुती. बघा आपल्या टीम साठी काय करतात. स्ट्राईक होते ते तानाजी. बघा आपल्या टीम साठी काय करतात. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आणि टीमचे कर्णधार आहे ते मारुती पाटील. संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू. एक धावेसाठी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अण्णा यांच्याकडून. एक धावेसाठी.
पहिला चेंडू उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला मारुती पाटील यांनी आपल्या टीम साठी. अंपायरचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये बदल. वाईट आणि एक अतिरिक्त सिंगल अशा 2 धावा. उत्कृष्ट कमबॅक म्हणावं लागेल आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला कमबॅक म्हणावा लागेल मारुती पाटील यांचा आपल्या टीम साठी. तानाजीची जागा घेऊन आलेले ते युवराज, बघूया आपल्या टीम साठी काय करतात. तानाजींची उत्कृष्ट अशी बॅटिंग चालू होती, परंतु समोर त्यांच्या पार्सपोर्टचे कप्तान होते. न समजला चेंडू आणि तितकं क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल किप्परच्या द्वारे. बघूया आता युवराज आपल्या टीम साठी काय करतात. उत्कृष्ट फटका, हाय चेंडू, बघूया काय होतंय. तितकंच असं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. युवराज याने उडवलेला चेंडू युवराज सर यांनी धरलेला आहे. चांगलं मॅनेजमेंट झालेलं आहे म्हणावं लागेल. आतापर्यंत चांगले षटक म्हणावं लागेल कर्णधार यांच्याकडून आपल्या टीम साठी. आपल्या टीमची जबाबदारी घेऊन संघासाठी दुसरं आपलं वैयक्तिक षटक घेऊन आलेले मारुती. आतापर्यंत चांगली ओव्हर म्हणावं लागेल. आणि आमच्या गावचे शिवाजी मेटील बॉस यांचा आपल्या कमिटीसाठी कॅमेरामॅन म्हणून लाभले आहेत, त्यांचा आभार आहे. आणि युवराजांची जागा घेऊन आले ते जयवंत, बघा आपल्या टीम साठी काय करतात. हॅट्रिक चान्स आहे तो मारुती पाटील कर्णधार यांना. लवकरात लवकर खेळाडूंनी मैदानामध्ये यायचं आहे, अजून खूपच सामने बाकी आहेत. धाव संख्या झालेली ती 11. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा होत्या, या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल कर्णधार यांच्याकडून. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव, पुन्हा अजून एक धाव वाईट. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल, तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल किप्परद्वारे. जयवंत यांना न समजला चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कर्णधार यांच्याकडून आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा न समजला चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल कर्णधार यांच्याकडून आपल्या टीम साठी.
या ओव्हरचा शेवटचा चेंडू. बघूया आपलं कप्तान काय करतात आपल्या टीम साठी. आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. आपच्या दिशेने टोललेला चेंडू. एक धाव पूर्ण. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल कर्णधार यांच्याकडून. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 13. दोन ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 13. 2 विकेट. पार्थ स्पोर्ट लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सामन्यास थोडी गती द्यायची आहे. अजून खूप सामने आहेत. त्यामध्ये उन्हाचा तडाखा आणि हा 40+ चा सामना. 13 झालेले आहे धावसंख्या. 2 बाद 13. बॉलिंग साठी आलेले ते पुन्हा युवराज सर. संघाचं तिसरं षटक व आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले ते युवराज सर. बघूया आपल्या टीम साठी पुन्हा एकदा काय करतात. स्ट्राईक वरती ते जेवण आणि बॉलिंग वरती आहे ते युवराज सर. बघूया आपल्या टीम साठी दोन्ही पण काय करतात. ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवताना दिन्नेरी गावचे एक उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज भैरी जाधव. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या टीम साठी. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल युवराज सर यांच्याकडून. अमर यांना न समजला चेंडू. जयवंताने ये रे. जयवंत कुठे आवाज गेला. जयवंत केला. पुन्हा एकदा न समजला चेंडू. रनआउटचा चान्स होता परंतु मिस झालेला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल युवराज सर यांची आपल्या टीम साठी. चांगला कमबॅक करताना युवराज सर. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलेला आहे आतापर्यंत. चांगलं षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा न समजलेला चेंडू. लेगच्या दिशेने टोललेला चेंडू. बघूया यावरती किती धाव होतात. 4 धावांसाठी. अमर यांचा चांगला लेगच्या दिशेने टोललेला चेंडू. 4 धावांसाठी. तारे स्पोर्टला आता गरज आहे अशाच फटक्यांची. ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू. मिस फील्ड. अण्णा यांच्याकडून मिस फील्ड. सॉरी अण्णा नाही ते दुसरंच कोणीतरी. मिस फील्ड मुळे 4 धावा. असेच फटक्यांची गरज आहे तारे स्पोर्टला आणि ते अमरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू. बघूया यावरती हॅट्रिक होते का चौकारची. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 2 चौकार आलेले आहेत अमर यांच्या बॅट मधून.
चांगला कमबॅक म्हणावा लागेल युवराज सर यांच्याकडून. अमर यांना न समजला चेंडू. ओव्हर समाप्त. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 22. या ओव्हर मध्ये अमर यांच्या बॅट मधून चांगलेच फटके पाहायला मिळाले. असेच फटके मारावे लागतील तारे स्पोर्ट्स साठी. शिवाजी मेटील बॉस कॅमेरामॅन त्यांच्यामुळे तर आपल्याला लाईव्ह पाहायला मिळत आहे. चांगलं देखावा करत आहेत. बॉलर मारुती पाटील. कर्णधार पुन्हा एकदा संघाचं चौथं षटक व आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते कर्णधार मारुती पाटील आपल्या संघासाठी. बघूया काय करतात. पार्थ फोर्स साठी आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे. स्टेटच्या दिशेने मारण्याचा फटका मिस. चेंडू परंतु एक धाव रोखण्यास असफल. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल कर्णधार यांच्याकडून. कर्णधार यांचा न समजला चेंडू अमर यांना एक धावेसाठी. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल कर्णधार यांच्याकडून. स्ट्राईक होते ते जेवण. बघूया आपल्या टीम साठी काय करतात. मोठे फटके देतात का. मारण्याचा प्रयत्न आहे परंतु विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कीपर यांच्याकडून. आपल्या टीम साठी 2 बळी घेतलेले आहेत मगापासून आणि तितकीच चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल कर्णधार यांच्याकडून. 24 वरती 3 आउट तारे संघ. जयवंत याची जागा घेऊन आलेले ते अशोक खोत. बघा आपल्या टीम साठी काय करतात. कर्णधार तारे स्पोर्टचे कर्णधार आता मैदानात उतरलेले आहेत. बघा आपल्या टीम साठी काय करतात. मोठ्या फटक्याची गरज आहे आपल्या टीम साठी. बघा कर्णधार कशा रीतीने आपल्या टीमला पुढे नेतात. जयवंत यांची जागा घेऊन आले ते अशोक. कर्णधार स्ट्राईक वरती आहेत कर्णधार. बॉलिंग वरती आहेत कर्णधार. बघूया कोण कोणावरती भारी पडतंय. तारे स्पोर्टचे कर्णधार भारी पडतात की पार्थ स्पोर्ट दिनेरीचे कर्णधार भारी पडतात ते बघूया या चेंडूवरती. दोन्ही कर्णधार मध्ये आज सामना आहे. सामन्यात थोडी गती द्यायची दोन्ही टीमला विनंती आहे. लेखीचे मारण्याला फटका. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एक धावेसाठी. रिवर्स पद्धतीने मारण्याचा फटका आणि अण्णा यांच्या कडून 3 धावा रोखल्या गेलेल्या आहेत. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. युवा स्पोर्टचे उत्कृष्ट खेळाडू आहेत ते आपल्या टीम साठी 3 रन वाचवले आहेत. बघूया परत एकदा कर्णधार वर्सेस कर्णधार काय करतात आपल्या टीम साठी. दोन्ही सुद्धा
चांगला फटका मारण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे. ओव्हर झालेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल पार्थपोट कर्णधारची. 26 झालेला आहे. 3 विकेट. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26. शेवटचं 2 षटकं बाकी. बघूया तारेसंघ कशा पद्धतीने पार पडतात पुढची 2 षटके. पार्थपोट थोडी गती द्यायची आहे सामन्यास. युवा स्पोर्टचे जाणमाने खेळाडू यंग अमित पाटील यांचं आगमन. कौसात टामू. स्कोर झालेला आहे तो 26. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26. झाडाखाली कसं उभारले हो? आणि स्वतः संघमालक आलेले आहेत सागर वारकर आपल्या टीम साठी. बघूया काय करतात. स्ट्राईक वरती ते अमर अजूनपर्यंत आपल्या टीम साठी थांबून राहिलेले आहेत सुरुवातीपासून. सामना थोड्या लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करायची आहे. थोडी गती द्यायची आहे सामन्यास. अजून खूप सामने आहेत. बघूया आपल्या टीम साठी संघ मालक काय करतात. स्ट्राईक वरती ते अमर. आतापर्यंत चांगलं फलंदाजी म्हणावं लागेल त्यांच्याकडून. लेगच्या दिशेने टोला प्रयत्न मिस फील्ड. बघूया काय होतंय. आणि व्हाईट चेंडू आणि 4 धावा. 5 धावेसाठी मिस फील्ड मुळे 4 धावा गेलेले आहेत आणि 0 बॉल 5 धावा. चांगली सुरुवात म्हणावं लागेल तारे संघासाठी. न काही बॉल हे करता 5 धावा मिळालेले आहेत. लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू 2 धावेसाठी. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कर्णधार यांच्याकडून. अमर यांच्या बॅट मधून चांगला फटका म्हणावा लागेल लेगच्या दिशेने टोलवलेला. अमर यांना न समजला चेंडू. बघूया निर्णय काय होतोय. वाईट दिला आहे चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती 34. तारे संघासाठी चांगली ओव्हर म्हणावं गेली आतापर्यंत. एकच चेंडू झालेला आहे आतापर्यंत. 8 धावा आलेल्या आहेत 1 चेंडू मध्ये. टोललेला चेंडू. बघूया काय होतंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगली बॅटिंग म्हणावं लागेल अमराच्या बॅट मधून. आपल्या टीम साठी ओपनर पासून खेळत आहेत ते अमर. आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल तारे स्पोर्ट साठी.
लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू बघूया 4 धावेसाठी अमराच्या बॅट मधून चांगले फटके पाहायला मिळत आहेत. एकोणीस धावावरती खेळत आहेत ते अमर. आपल्या टीम साठी चांगली बॅटिंग म्हणावं लागेल. आपल्या टीम साठी धाव संख्या झाली ती 40. 3 चेंडू मध्ये 14 धावा आलेल्या आहेत. चेंडू यार्कर पद्धतीचा चेंडू ऑफच्या दिशेने टोलवलेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न मिस फिल्ड मुळे 2 धावा घेणे यशस्वी. सागर वारकर यांचा चांगला कमबॅक म्हणावा लागेल. यार्क पद्धतीचा चेंडू अमर यांना न समजलेला. उत्कृष्ट असा फटका आणि 6 धावेसाठी अमर यांच्या बॅट मधून. चांगला कमबॅक म्हणावा लागेल तारेस्फोर्टचा. धाव संख्या झाली ती 48. शेवटचा चेंडू आणि बघूया अमर स्ट्राईक वरती आहेत. काय करतात आपल्या टीम साठी. चांगला फटका लेगच्या दिशेने टोललेला चेंडू. बघूया यावरती किती धावा होतात. तीन धावा घेण्या यशस्वी. 34 धावा म्हणायला लागेल तिसरी धावी. 5 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 51. तारेस्पोर्ट साठी अत्यंत चांगले षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये 25 धावा आलेल्या आहेत. तब्बल 25 धावा. चांगले षटक म्हणावं लागेल तारे संघासाठी. शेवटचं षटक बॉलरने संघाचं 6वं षटक व शेवटचं षटक व आपलं वैयक्तिक षटक घेऊन आले ते प्रदीप. बॉल बघा आपल्या टीम साठी काय एकदा स्ट्राईक वरती ते अमर. आतापर्यंत चांगलं उतरून धरलेलं आहे ते अमर यांनी. तारस्पोर्टला चांगले फटके पाहायला मिळत आहेत त्यांच्या बॅट मधून. सामन्यास सुरुवात करायची आहे. वैयक्तिक 30 धावावरती आहेत अमर. बघा आपल्या टीम साठी काय करतात. शेवटचं षटक या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या तर त्यांचं अर्धशतक सुद्धा होऊ शकतं पूर्ण.
वाईटचा अतिरिक्त धाव. स्ट्राईक वरती आहेत ते अमर. बघूया आपल्या टीम साठी काय करतात. आतापर्यंत चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. चांगला कमबॅक परदेव यांच्याकडून. अमर यांना न समजलेला चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बोल्ट झालेले आहेत. चांगली फलंदाजी झालेली आहे त्यांच्या तारे स्पोर्ट साठी आणि त्यांची जागा घेऊन आले ते सताबा. मागच्या मॅचचा टर्नर आणि नंदगावचे एक हार्ड हिटर. सोयाबीनचे डीलर सात मिसाय. बघा आपल्या टीम साठी काय करतात. बघा आपल्या टीम साठी काय करतात. बॉलिंग वरती आहे ते प्रदीप आणि स्ट्राईक वरती आहे ते नवीन फलंदाज साताप. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत आणि धाव संख्या ती 52. सामन्यात थोडी गती द्यायचा आहे कारण उन्हाचा तडका वाढत आहे आणि त्यामध्ये 40+. आपल्या दिशेने चेंडू बघूया काय होतंय आणि मिसफिल्ड. मेजर यांच्याकडून मिसफिल्ड झालेले आहे आणि 4 धावेसाठी साताप यांच्या बॅट मध्ये चांगला फटका बनावा लागेल. ग्राउंड मध्ये जाताच म्हणले होते 4 चेंडू आणून ठेवा. पहिला चेंडू घाललेला आहे. बघूया आतापर्यंत एक चेंडू घालवलेला आहे. तिने सांगितले 4 चेंडू हाताळून द्या. 4 चेंडू बाकी आहेत अजून. एक तर चेंडू गेलाय बाहेर. बघूया अजून काय करतात. सामन्यात थोडी गती द्यायचा आहे. बॉल भिजला असला तर राहून दे. पुढचा चेंडू बघूया साताप काय करतात. स्टेट चेंडू टोलवलेला चेंडू. सागर सर बघूया 2 धावेचा प्रयत्न 2 धाव कंप्लीट. या 2 धावेनंतर धाव संख्या झाली ती 58. तारे स्पोर्ट साठी चांगली षटक म्हणावं लागेल. शेवटची 2 षटक. ऑफ टोलवलेला चेंडू मेजर यांच्याकडे. पुन्हा एकदा मिसफिल्ड. 2 धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. प्रदीप यांची चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. तितकं क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही, पाहायला भेटत नाही. 2 सलग कॅच सुटलेले आहेत. स्टेट टोलवलेला चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी ते युवराज सर, एक टीम युवाचे हार्ड हिटर म्हणून ओळखले जातात, त्यांच्याकडून कॅच सुटणं अशक्य आहे. साताप यांनी सांगितलं होतं 4 चेंडू बाहेर घालणार, परंतु एकच गेलेला आहे फक्त. त्यांची जागा घेऊन आलेले ते संदीप. शेवट ओव्हरचा शेवट चेंडू. बघूया काय करतात. धाव संख्या 60 झालेल्या आहेत. आतापर्यंत 10 रन ठेवलेला आहे तारे स्पोर्टने. शेवटचा चेंडू. बघा संदीप आपल्या टीम साठी काय करतात. सामना जरा सगती द्यायचा सामन्याला. चांगला फटका लेगच्या दिशेने टोलवलेला. बघूया किती धावा होतात. थोडीशी मिसफिल्ड. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न.
आणि रनआउट झाले. 2 धावा घेण्यात यशस्वी आणि धावसंख्या झाली ती 62. 6 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 62 आणि पार्थफोर्ड यांना जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. तारे स्पोर्ट यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पार्थफोर्ड यांनी आपले 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये लावून द्यायचे आहेत. उन्हाचा तडका वाढत आहे. आता डॉक्टरांची पण सुट्टी झालेली आहे त्यामुळे
रन रेट आहे प्रति ओव्हर 10 रन्स. ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू साताब यांच्याकडे. एका हातामध्ये फोन आणि एका हातामध्ये बॉल. पुढच्या वर्षी 40+ ला मोबाईल अलाउड नसणार आहे. मोबाईल बाहेर आणि बॅटमन आत असणार आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पार्सपोर्ट साठी. पहिला चेंडू टोलवलेला. 63 धावाचं आव्हान आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे आणि स्ट्राईक वरती ते एक हाय रिटर युवराज सर. बघूया काय करतात आपल्या टीम साठी आणि बॉलिंग साठी सुद्धा ते युवराज. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक गोलंदाजांचा. चांगली गोलंदाजी म्हणावं लागली युवराज यांच्याकडून आपल्या टीम साठी. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा मिस. सलग 2 चेंडू न समजलेले युवराज सर यांना. चांगला कमबॅक झालेला आहे म्हणावं लागेल युवराज बॉलर यांच्याकडून. आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल तारे स्पोर्टचं. आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावं लागेल तारे टीमची. बघूया आता युवराज सर काय करतात या चेंडूवरती. चांगला फटका टोलवला चेंडू गॅप मध्ये लेगच्या दिशेने टोलला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. 2 धावा पूर्ण. 2 धावावरती समाधान मानावं लागेल पार्सपोर्ट दिनेलीला. चांगले षटक म्हणावं लागेल युवराज यांच्याकडून आपल्या टीम साठी. पहिलं व संघाचं वैयक्तिक षटक घेऊन आले ते युवराज. ब्लॉक पद्धतीने मारलेला चेंडू युवराज सर यांना न समजलेला चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल युवराज यांच्याकडून. एक चेंडू आज शिल्लक आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल तारे स्पोर्ट यांच्याकडून युवराज यांचं. पहिलं षटक हे बोनसचं षटक म्हणून ओळखलं जातं कारण हाणामारीचं षटक असतं. सर्कल मध्ये असतात सर्व खेळाडू. फक्त 2च खेळाडू बाहेर असतात आणि यामध्ये चांगले खेचून धरलेला युवराजांनी दिनेली स्पोर्टला. ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू 1 धावेसाठी. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. चांगलं षटक म्हणावं लागेल युवराज यांच्याकडून. 63 धावांचा पाठलाग करायचा असेल तर चांगली खेळी करावी लागणार आहे.
सामन्याला थोडी गती द्यायची आहे. अजूनही सामना दोन्ही बाजूने आहे, काय सांगता येत नाही सामन्यामध्ये. एक ओव्हर आणि सामना पलट. और कोण आहे आता ते बॉलर? दिन्नेल नंदगावचे एक जानेमाने बॉलर सातप्पा. बघूया आपल्या टीम साठी काय करतात. संघाचं दुसरं षटक आपलं वैयक्तिक षटक घेऊन आले ते सातप्पा. बघूया आपल्या टीम साठी काय करतात. स्ट्राईक वरती ते युवराज सर. सामना लवकर सुरुवात करायची आहे. बघूया काय करतात. ही सुद्धा बोनस ओव्हर आहे, कारण अजूनही खेळाडू सर्कल मध्ये आहेत. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा फटका मिस झालेला आहे. खूपच वरती बॉल उडलेला. बघूया काय होतंय. आणि कॅच मिस झालेला आहे. बघूया हा कॅच होते का मॅच होते ते. युवराज सर बघूया आता काय करतात या मिस कॅच वरती. अजून 4 ओव्हर आहेत. 4 ओव्हर मध्ये समजेलच आपल्याला कॅच सुटलाय का मॅच सुटली ती. कारण एक हार्ड हिट ओळखले जातात ते युवराज सर. गेलेला सामना सुद्धा ओढण्याची हिंमत आहे त्यांच्यामध्ये. स्ट्राईक होते ते सागर वारकर सर. बघूया आपल्या टीम साठी काय करतात. चांगला फटका लेगच्या दिशेने टोलवला चेंडू. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. चांगला फटका म्हणावा लागेल. आतापर्यंत सातप्पा यांचं चांगलं षटक म्हणावं लागेल. बोनस चेंडू होता, मिस झालेला आहे सर यांच्याकडून. सातप्पा यांची चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल आपल्या टीम साठी. कर्णधाराने विश्वास ठेवलेला गोलंदाजावरती आणि तो विश्वास साकारत आहेत सातप्पा. ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू. फेवरेट शॉट आहे सरांचा. ऑफसाईडचे किंग आहेत ते आणि असा बोनस चेंडू आल्यानंतर सोडत नाहीत. चांगलाच फटका म्हणावा लागेल. थोडस भरकाटलेला चेंडू आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना सागर वारकर सर संघ मालक. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या झाली ती 11. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. एक चौकार नंतर 2 बोनस ओव्हर मध्ये काही करता आलेलं नाही ते पार्सफोर्ड यांना. धाव संख्या झाली ती 11. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11. तारे स्पोर्ट सुद्धा असंच काहीतरी होतं. सामना जरा सुरुवात करायची आहे. सामन्यास थोडी गती द्यायची आहे, कारण उन्हाचा तडका आणि 40+ थोडं जरा अवघड आहे उन्हाचं. कारण दुपारची वेळ आणि 40+.
मॅच येत नाही तरी पण खेळा. संघाचं तिसरं षटक व आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते युवराज. बघा आपल्या टीम साठी काय करतात. धावसंख्या झाली ती 11. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. स्ट्राईक वरती ते युवराज सर. चांगला फटका म्हणावा लागेल. सीमारेकडे वाढाय शाळवात. सरांचा लेगच्या दिशेने टोलवलेला फेवरेट शॉट. सीमारेखे पार. फिल्डर जाऊन उभा बाहेर गावात असलं तर जावा. शाळा होती मोकळा असलं चालतंय. शाळात गावायचं नाही लवकर. पहिल्याच चेंडूमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न युवराज सर यांच्याकडून आणि उत्कृष्टाचा फटका लेगच्या दिशेने. सामन्यास थोडी गती द्यायची आहे. सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. अजून खूप सामना आहेत. चेंडू सापडला असला तर घ्यायचा आतमध्ये. मॅच बॉल घ्यायचा आहे आणि सामन्यास लवकर गती द्यायची आहे. शाळात एक कोणतं थांबा. युवराज सर आहे तर थांबा. नाही तर 2 पाकिट संपतील. पुढचा चेंडू स्ट्राईक वरती युवराज आणि बॉलिंग वरती होती युवराज. बघूया काय करतात. पुन्हा एकदा स्टेटच्या चेंडू हवेमध्ये. बघूया काय करतात. आणि उन्हाच्या किरणामुळे चेंडू काही दिसत नाही. म्हणून मी म्हणत आहे मगापासून उन्हाचा दणका आणि 40+ मॅच होत नाही बरोबर. त्यामुळे जरा लवकरात लवकर. आणि भैयावटे यांचं आगमन झालंय ग्राउंड वरती. पुढचा चेंडू स्ट्राईक वरती युवराज. बॉलिंग वरती ते सुद्धा युवराज. बघूया काय करतात. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती 20. थोडी धावाची गती आलेली आहे या ओव्हर मध्ये. जसं ऊन वाढत आहे तसे फटके वाढत आहेत पार्सफोर्ड यांच्याकडून. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खाली. नुसता बॉल आणि क्षेत्ररक्षण मिसफिल्ड. मिसफिल्ड मुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा फटका. क्षेत्ररक्षणाला न समजलेला चेंडू होता. चेंडू हवेमध्ये होता परंतु 2 चेंडू दिसत होतात. कारण वरती सूर्य एक आणि एक चेंडू. कारण उन्हाचा तडका खूपच आहे आणि खालती 40+ आणि हे छत्रपती क्रीडांगण. हा त्यांचा फेवरेट फटका. अंपायर निर्णय सांगायचा आहे. 6 धावेसाठी. मी मगाशीच बोललो होतो शाळात कोणतरी एक जण थांबावं लागणार. कारण वरती सूर्य आहे आणि खाली 40+ आहेत. आणि त्या 40+ मध्ये एक दिनेरीचा हा रिटर युवराज सर.
चांगली बॅटिंगचे प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पुन्हा मानवाचा प्रयत्न बघूया काय होते. थोडस ऊन मी म्हणलं होतं 2 बॉल दिसतात वरती, एक सूर्य आणि एक बॉल, त्यामध्ये समजत नाही काय धरावं आणि काय यावं, त्यामुळं सर्व मिसफिल्ड झालेले आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू स्ट्राईक होते ते वारकर सर संघाचे संघ मालक. बघूया काय करतात. आतापर्यंत चांगलं षटक केलेलं आहे पार्सफोर दिलेलीसाठी. सागर वारकर सर म्हणतात हम भी किसी से कम नहीं, उन्होंने भी अपना दम दिखाया, सीधा से मारेगा बाहर. लेग टोलला चेंडू. 35 धावसंख्या झाली ती 35. अत्यंत चांगले षटक म्हणावं लागेल पार्सफोर्ड यांना. 24 आलेला या ओव्हर मध्ये. आणि इस्पुली गावचे सरपंच लखनदा यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक अभिनंदन त्यांचं. सामन्याला थोडी गती द्यायचं आहे कारण अजून खूपच सामना आहेत. चांगला कमबॅक म्हणावा लागेल पार्सफोर्ड यांचा. सामन्यास सुरुवात करायची आहे. चांगला कमबॅक म्हणावा लागेल पार्सफोर्ड यांच्याकडून. बॉलर नेम सांगायचा आहे. बॉलिंग नेम सांगायचा आहे. कोण? अमोल अमर 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 ना माधव. ओके. संघाचं चौथं षटक आपलं वैयक्तिक षटक घेऊन आलं ते माधव. स्ट्राईक वरते युवराज सर. बघा आपल्या टीम काय करतात. माधव लेग टोला चेंडू. बघूया काय होतंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाले. चोरटी धाव म्हणायला लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. या 2 धावानंतर धावसंख्या झाली ती 37. पुढचा चेंडू माधव यांचा. रिव्हर्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न 4 धावांसाठी. उत्कृष्ट असं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय युवराज सर यांच्याकडून. मी म्हणलं होतं वरला सूर्य तर आपल्या सर्वांना जळीत होत, तसा हा खाल्ला सूर्य आहे युवराज सर. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती 41. मी सुरुवातीलाच म्हणले होते कॅच सोडला काय मॅच सोडल्या. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. सामन्यास थोडी गती द्यायची आहे. अजून पुढे खूपच सामने आहेत. चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय युवराज सर आणि सागर सर यांच्याकडून.
दोन सूर्यवरती बघूया काय होतंय. आणि पुन्हा एकदा मिस फील्ड झालेले आहे. या मिस फील्ड मध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न, तिसरी धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु असफल. अजूनपर्यंत एकही झेल झालेला नाही. सर्व कॅच सुटलेले आहेत. कारण वरती 2 चेंडू आहेत, एक मारलेला आणि एक वरती बसलेला. बसलेला आहे तो तापवत आहे जास्त, मारलेला आहे तो हाताला लागत आहे जास्त. पुन्हा एकदा मारा चेंडू इलेक्ट्रिक दिशेने. मिस फील्ड किती. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव आहे पूर्ण. चांगलं रनिंग द बिटिंग म्हणावं लागेल सागर सर आणि युवराज सर यांच्याकडून. असं वाटणं सुद्धा झालेलं आहे की ते 40+ आहेत. फेवरेट शॉट पाहूया काय होते यावरती. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा घेण्यास यशस्वी. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 48. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे ती पार्थ स्पोर्ट यांना. सकाळ सारखीच मॅच झालेली आहे. सकाळी 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज होती आणि हा स्कोर निघलेला नाही. काही सांगता येत नाही अजून सामना कोणीकडे जाईल. तो 1 ओव्हर मध्ये मॅच बदलू शकते आणि ते आता तारेस्पोर्टला करून दाखवायचं आहे. परंतु स्ट्राईक वरती आहेत ते युवराज सर, शाहू आणि युवराज सर. युवराज सर लवकर आवरायचा आहे. तुमची तिसरी मॅच होती केंबी मध्ये, चौथी मॅच व्हायला लावलेली आहे तुमच्यासाठी. लवकरात लवकर सामना संपून जायचा आहे. टीम आपली वाट पाहत आहे. संदीप काय बॉलर नेम संदीप ना. बॉलिंग साठी आहे ते संदीप. संघाचं 5वं आपलं वैयक्तिक षटक घेऊन आले ते संदीप. बघा आपल्या टीम साठी काय करतात. स्ट्राईक वरती ते युवराज सर. पुन्हा एकदा 41 चेंडू 4 धावांसाठी. 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे आणि आता वाटत आहे सरांनी गती धरलेली आहे. पुढच्या टीमने दोन्ही टीमने टॉस साठी यायचं आहे आणि पालकरवाडी आणि हसूर दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. यानंतर लगेच सामना सुरू होणार आहे. 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. रोमांचक असा सामना. एक चोरटी धाव म्हणावं लागेल आणि 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. निशांत मेजर टॉस साठी यायचं लवकरात लवकर. खूप सामने यानंतर अजून उन्हाचा तडका. सुनील कांबळे पाय उचलायचा पट 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 पट. त्यासाठी याचा एकच ओव्हर राहिलेला आहे यानंतर. आणि यानंतर न 40+ यांची रिक्वेस्ट आहे. लखन बाबर सरपंच यांनी अंपायर साठी थांबायचं आहे. यानंतरची मॅच एकच मॅच फक्त थांबायचं आहे. या इकडे पटकन.
अंपायर निर्णय सांगायचा आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे पार्सफोर्ड यांनी. चेक करायचा आहे वाईट आहे का नाही ते. प्रमुख पाहुणे म्हणून इस्फुलीचे सरपंच लखन बाबर यांनी टॉस साठी यायचं आहे. वरती उन्हाचा तडका आणि खाली 40+ थोडस वर खाली होत आहे पण तितक्यात चांगलं प्रोत्साहन भेटत आहे ते 40+ यांच्याकडून. वाईट चेंडू आहे. थर्ड अंपायर यांचा डिसिजन. लखन बाबर सरपंच इस्फुलीचे लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. सावण्यास थोडी गती द्यायची लवकरात लवकर. वाईट आहे चेंडू. सामन्याला थोडी गती द्यायची आहे. सागर वाडकर सर युवराज सर यांना बाहेर जायचं आहे. 34 सामना ठेवलाय त्यांच्यासाठी. ऑफ द डिसिजन ठेवलेला चेंडू. स्ट्राईक वरती आहेत ते आता युवराज सर. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं युवराज सर यांचा कॅच सुटलाय का मॅच सुटलाय ते आपल्याला थोड्याच वेळात समजेल. आता मॅच एकतर्फी होण्याचा चालू आहे. बघूया आता काय होते. स्ट्राईक होते युवराज सर आलेत ना. गॅप मध्ये टोलेला चेंडू 4 धावासाठी. युवराज सर यांनी थोडस मनाव घेतलेला आहे. लवकरच सामना सोडून लखन बाबर इस्फुलीचे सरपंच यांनी लवकरात लवकर यायचा त्यासाठी दोन्ही टीमचे कर्णधार येऊन थांबलेले आहेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अजूनही 7 चेंडू मध्ये 4 रनाची गरज आहे. बघूया सर काय करतात. या ओव्हर मध्ये संपवतात काय मॅच. हे बघा शाळू म्हणल्याने मी शाळातच गेला बॉल. एक ओव्हर राखून मॅच जिंकलेला आहे पार्सफोर्ड याने. आणि बाहेर कोण लाईन पंच असतील त्यांनी बॉल आणायचा आहे. ज्यावेळी कॅच सुटला त्यावेळीच मॅच सुटली असं वाटत होतं आणि तसंच झालेलं आहे. चांगला कमबॅक झालेला आहे. आणि युवराज सर यांचा कॅच सुटला तेव्हापासून फक्त 3 ओव्हर होते सर. त्यानंतर 43